नमस्कार सर्वांना. आपण बनवल्या आहेत भाजणीच्या चकल्या खमंग आणि खुसखुशीत. तुम्हाला पण बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. एक चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना. आपण आज भाजणीची चकली बनवणार आहोत. त्याकरता 4 कप रेशनचे तांदूळ, 1.5 कप हरभरा डाळ, 1 कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप धने, अर्धा कप जिरे आणि ओवा दोन्ही मिक्स. हे सर्व मिक्स भाजून मिक्सरवर दळून याची आज चकली बनवणार आहोत आपण. त्यासाठी कढईमध्ये मी पीठ 5 कप घेतले, त्याच प्रमाणात 5 कप पाणी, तिखट 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, हळद पावडर अर्धा चमचा, 2 चमचे मीठ, 2 चमचे तेल, 3 चमचे तीळ, पांढरे तीळ आणि ओवा. हे सगळं मिक्स करून त्याला उकळी आणलेली आहे. आणि त्याच्यात आपण हे पीठ टाकून चकली बनवणार आहोत. पीठ असं हाटीत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. आता आपलं पीठ संपूर्ण मिक्स करून झालेलं आहे. आपण त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. त्यातली हवा फक्त बाहेर निघून द्यायची नाही. बघा 2 मिनिटं झालेली आहेत. आहे पाहू शकता तुम्ही. पीठ आहे ना असं परत काढून घ्यायचं. पीठ गरम असतं ना त्याच्यामुळं थोडं वाफ लागते. असं गरम गरमच मिक्स करायचे. थोडी गाठी असते ते फोडून घ्यायचं. आता थोडं गार पाण्याचा हात लावून तांब्याचं काढून घ्यायचं. थोडं थंड झाल्यावर थोडं गार पाण्याचा हात लावून ना याचा कसा गोळा तयार करून घ्यायचा. आणि नंतर हे असं थोडं थोडं सोऱ्याला धरून आता आपण चकल्या करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे गरम तेल हे पहा, हे अशा आपण सगळे आता चकल्या बनवणार आहोत. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण तोपर्यंत छान गरम होणार आहे. आणि आपण त्याच्यात चकल्या सोडून घेणार आहोत. हे बघा ना किती छान गोलगरी चकल्या तयार आहेत आपल्या. ते पहा, तेल पण आपलं छान आता कडकडीत गरम झालेलं आहे. आपण यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या आता सोडून घेणार आहोत. चकल्या तेलात जेवढ्या मावतील तेवढ्या सोडायचे, जास्त पण सोडायचं नाही का. जास्त गर्दी केली ना तर चकल्या मग थोड्या गिरल्यावानी होतात, तळत पण नाही आता छान.
2 मिनिटं असे एका अंगावर तळून द्यायच्या कमी गॅसवर आणि मग नंतर पलटी करायच्या. पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या चकलीला. घाणा हे पहा आता आपल्या चकल्याचा घाणा पूर्ण तळून झालेला आहे. पहा कलर पण किती छान आलेला आहे त्याला. आता काढून घेणार आहोत. खुसखुशीत चकली आपली तयार. हे पहा आपली खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. तुम्हाला तिचा भुगा पण करून दाखवते. आवाज पण येईन त्याच्यात. तेलकट पण नाही आहे अजिबात. हे पहा तिला काटे पण किती छान आलेत. हा बघ